हे हो येवल्याचा अलिबाबा लय बोलतो ना छगन भुजबळ, ते 40 चोर संघ घेऊन. त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक 20 वर्षाची हिस्ट्री काढ बरं, 25-30 वर्षाची. तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही? एक इकडचा येवल्याचा अलिबाबा 40 चोर, तो अलिबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर, अलिबाबावर दिसतंय का नाही? पांढरी फकाट दाढी चष्मा ते कसा राईट दिसतोय शिक्का, जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा. असे पाळलेत. ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका जी आहे ती या GR मधून स्पष्ट होताना दिसते. अरे बाबा ओबीसीचं नुकसान कसं होईल? आमचं नुकसान झालं इतक्या वर्षी. आमचं आरक्षण असून सुद्धा तुम्ही खात होते. 16% बोगस आरक्षण तुम्ही आमचं खाता, 50%चं वरचं 2% तुम्हीच खाता. परत हे आरक्षण घेऊन सुद्धा 50% ओपनमध्ये तुम्हीच येता. पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं. काढा बरं मागच्या लिस्ट सगळ्या. हे हो येवल्याचा अलिबाबा लय बोलतो ना छगन भुजबळ, ते 40 चोर संघ घेऊन. त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक 20 वर्षाची हिस्ट्री काढ बरं, 25-30 वर्षाची. तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपनमधल्या घेतल्या का नाही? सोडा ओपनमधल्या जागा सगळ्या. तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाहीत, जाऊ द्या. ओबीसी तर खातेत, ओपनमध्ये 50% येऊन बी खातेत, तरी आमची तुमच्या लेकराविषयी नियत चांगलीच. आणि तुमची इतकी वाईट नियत. हे बघा तुम्ही तर किती विरोध करागड्या हो. आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच. कुणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका आमचं सरकार घेत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. म्हणजे कोणावर अन्याय होणार? काय अन्याय व्हायचा राहिला? अन्याय व्हायचा काय राहिला? असून दिलं नाही तेव्हा अन्याय वेगळाच. तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय वेगळाच. त्या परळीत पाळला 1-2, एक इकडचा येवल्याचा अलिबाबा 40 चोर, तो अलिबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर, अलिबाबावर दिसतंय का नाही? पांढरी फकाट दाढी चष्मा ते कसा राईट दिसतोय शिक्का, जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा. असे पाळलेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि कोणचा मराठा सुखी टोलाय? ते परळीची लाभार्थी गँग, त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले. ती गँग, त्या गँगने आता यांना बोलताय ना, त्या गँगीचे 2 नेते, 2 नेत्याला बोलताय ना म्हणून त्यांनी दुसरी कोण धरून आणलं एक, आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेत आहे.